हॅलो फ्रेंड्स, हर्षस किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाला पनीर। एकदम टेस्टी आणि सुंदर झाली आहे डिश। तुम्ही रेसिपी पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी बारीक बारीक टिप्स सांगितले आहे कशा प्रकारे बनवायचं। आणि ही पनीर पण सुद्धा मी घरी बनवलं आहे। तर तुम्हाला पनीरची रेसिपी पाहायची असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही नक्की करून पहा। एकदा खूप छान झाली आहे। सगळ्यात पहिले आपण वाटण तयार करून घेऊया। एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा टोमॅटो घ्यायचा। ते बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं सगळ्यात पहिले। आणि नंतर आपण मसाला तयार करून घेऊया। 1 चम्मच हळद घेतली आहे, 2 चम्मच तिखट घेतला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, 2 टेबलस्पून धनिया पावडर आणि मीठ घेतला आहे चवीनुसार। मी घेतला आहे 1.5 चम्मच, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। अर्धा चम्मच घेतला आपण काळी मिरीची पावडर आणि एक मॅजिक मसाल्याची पोळी आपण वापरतो आहे। त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये, म्हणजे हॉटेलसारखंच बनतं एकदम आपलं पनीर। आणि ते पाणी घालून आपण छान मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला बारीक बारीक टिप्स मी सांगणार आहे। आणि तुम्हाला माझे जे व्हिडिओज आवडत असेल, रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आता चला आपण सगळ्यात पहिले गॅस पेटवून घेऊया, कढई ठेवूया आणि कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल घेतलं आहे मी। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्याशिवाय जिरं वगैरे टाकायचं नाही। तेल गरम झालं की जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तळतळलं की त्याच्यानंतरच आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं आपण कांद्याचं आणि टोमॅटो, लसूण, अद्रकचं, ते टाकायचं पूर्ण। ते व्यवस्थित वाटण काढून घ्यायचं हाताने सुद्धा। आणि ते त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन ते आपण नंतर ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे, म्हणजे थोडं पण वाटण आपलं वाया जाणार नाही। त्याच्यानंतर 1 चिमटी हिंग टाकायचं आणि ते चांगलं भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचं गरम मसाल्याचं पान आणि आपण मसाला केला होता ना तो पाण्यामध्ये, तो टाकायचा आणि ते चांगलं शिजू द्यायचं। म्हणजे 5 मिनिट तरी शिजू द्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत। तेल आपल्याला वर दिसलं पाहिजे थोडं, म्हणजे मसाला आपला चांगला भाजला गेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं टाकायचं आणि ते चांगलं झाकून त्याला उकळी येऊ द्यायची। म्हणजे तुम्ही घट्ट पण करू शकता, ग्रेव्हीवाला पण करू शकता, थोडं पातळ पण करू शकता, आपल्या इच्छेनुसार आहे ते। मी याच्यात साधारण 1 कप पाणी टाकलं आहे आणि ते झाकून आपल्याला चांगली उकळी आणून घ्यायचं आहे। ते उकळी आणली की त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस टाकायचे। पनीरचे पीसेस पहिले मी तळून घेतले नाही पनीरचे पीसेस, ते तसेच आपण कट करून टाकले आहे, कारण की तळल्याने थोडे कडक येतात पीसेस। मला असेच आवडतात म्हणून मी असे टाकते। तुम्ही त्याला तळून पण घेऊ शकता पहिले पनीरचे पीसेस। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची, हातावर घेऊन क्रश करून कसुरी मेथी टाकायची त्याच्यामध्ये आणि ते गरमागरम सर्व करायचं। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरा करायला विसरू नका। काही ऑर्डर असेल तर सांगा। धन्यवाद।